माहूर शहरातील धार्मिक महत्त्व असलेल्या पुरातन भानुतीर्थ कुंडातील गाळ काढून परिसर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी द पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष विजय आमले, माजी सभापती वसंत कपाटे, श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त संजय कान्नव, संजय मारवाडे, वेदपाठ शाळेचे निलेश केदार, सामाजिक कार्यकर्ते संतोष गंदेवाड, बंडू कर्नेवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। पाण्याचे नैसर्गिक स्रोत असलेल्या भानुतीर्थ कुंडामध्ये मे महिन्याच्या शेवटी ही सुमारे 25 ते 30 फूट पाणी साठा उपलब्ध होता। त्याचा उपसा करून गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला। जेसीबी मशीनद्वारे वाढलेली झाडे झुडपे आदी काढून कुंड परिसर स्वच्छ करण्यात आला। उपसभापती वसंत केशव कपाटे यांनी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेच्या 30% निधीतून सुमारे 30 फूट गाळ काढून चारही बाजूला तटसंरक्षण भिंत उभारल्याने कुंडामध्ये गाळाचे प्रमाण अत्यल्प दिसून आले। कुंडामध्ये साचलेला गाळ व परिसर स्वच्छते कामी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी पुढाकार घेतल्याने कुंड पूर्णतः स्वच्छ करण्यात आला। या कामी गणेश एंटरप्राइजेस व नगरपंचायत प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी मदत केली। सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, नगराध्यक्ष शीतल जाधव, कृतिका वरणगावकर यांनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले। या महत्त्वपूर्ण कार्यात भाजपाचे शहर सरचिटणीस प्रमोद सोनकर, विनोद मार्गमवार, शुभम पोपुलवार, स्वच्छता दूत गणेश जाधव, अंकुश ठाकूर, अंकुश स्वामी यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले आहे। नमस्कार, आज आपण भानुतीर्थ येथे जमलेलो आहोत। भानुतीर्थ हे जे आहे, या तीर्थाचं नावच जे आहे भानु म्हणजे सूर्य, आणि सूर्याने इथे उपासना केलेली आहे। अत्यंत अर्वाचीन काळातील असे हे तीर्थ आहे, आणि हे तीर्थ ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्या रचनाकारांची जर आपण आज बघितलं या कुंडाकडे, तर चारही दिशातून इथे या कुंडामध्ये येण्यासाठी मार्ग आहेत। सुंदर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत। दुर्दैवाने हे जे तीर्थामध्ये गाळ पडलेला आहे, लोकांनी कचरा आणून टाकलेला होता, गणपती विसर्जन झालं होतं, तर आज या कुंडाची जी स्वच्छता आणि साफसफाई हे काम हाती घेण्यात आलेलं आहे। आणि मला आशा आहे की या कुंडातून पुढे माहूरवासियांची जी तहान आहे ती भागवली जाणार आहे। आणि हे जे इथलं तीर्थ जे आहे म्हणजे पाणी जे आहे हे अत्यंत पवित्र असं पाणी आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग किंवा इतरही जे आजार आहेत त्वचेचे ते निश्चितपणे दूर होणार आहेत आणि माहूरकरांची तहान ही भागवली जाणार आहे। आज 31 मे रोजी सुद्धा या कुंडातलं पाणी आटत नाही आहे। दिवस रात्र मोटर लावून याचा उपसा करून आपण हे तीर्थ साफ करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि हे साफसफाई झाल्यानंतर हे भानुतीर्थ हे माहूरकरांना लोकार्पण करण्यात येईल। धन्यवाद। राजू दराडे, संजय घोगरे आणि अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।